सविस्तर बातमी पाहूयात। महापालिका निवडणुकीमध्ये आज उमेदवारांना चिन्हाचं वाटप करण्यात येणार आहे आणि त्यानंतर खऱ्या प्रचाराला सुरुवात होणार आहे। असं असताना निवडणुकीच्या प्रचार साहित्यामध्ये संक्रांत आणि लाडक्या बहिणींचं अधिकचं साहित्य असल्याचं पाहायला मिळतंय। संक्रांतीच्या वाणासाठी हळदी कुंकूच्या करंड्यापासून मंगळसूत्र, हातातील कडे, साडी, दुपट्टा यासारख्या वस्तूंचा प्रचार साहित्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। तर प्रचार साहित्यात 20% वाढ झाली असली तरी प्रचार साहित्याचा बाजार जोरात आहे। राज्यभरामध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असताना मी तुम्हाला सर्व पक्षाचे चिन्ह एका जागी दाखवतोय आणि ते शक्य झालेलं आहे कारण मी आलेलो आहे निवडणूक प्रचार साहित्याच्या दुकानामध्ये। आता प्रचार सुरू झाल्यानंतर हे सगळं साहित्य वेगवेगळ्या उमेदवार त्या पक्षाच्या नुसार घेऊन फिरेल। मात्र आता हे सगळं प्रचार साहित्य एकाच ठिकाणी एकाच दुकानात जमा आहे कारण हे प्रचार साहित्याचं दुकान आहे। निवडणुकीच्या निमित्तानं प्रचार साहित्याच्या खरेदीला आता वेग आलेला आहे। आज चिन्हांचं वाटप झालेलं आहे त्यामुळे अधिकृतपणे आजपासून जी आहे ती ही प्रचाराला सुरुवात होणार आहे। पारंपरिकपणे दुपट्टे, बिल्ले हे तर या प्रचार साहित्याचं वैशिष्ट्य असणार आहे। मात्र यंदा लाडकी बहीण ही महानगरपालिका निवडणुकीसाठी महत्त्वाची आहे कारण लोकसभा असेल, विधानसभा असेल यामध्ये महिलांची वाढलेली टक्केवारी आणि महिलांनी सरकारला दिलेली साथ, त्यामुळे या महानगरपालिका निवडणुकीत देखील सरकारला म्हणजे सर्वच राजकीय पक्षांना लाडकी बहीण ही प्रिय झालेली आहे आणि त्यासाठी देखील प्रचार साहित्य आता बाजारात उपलब्ध झालेले आहे। ऐन संक्रांतीमध्ये ही निवडणूक होत आहे। संक्रांत म्हणजे महिलांचा सर्वात आवडता सण। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि हे तिळगुळ देत असताना आता आपल्या पक्षाचा, आपल्या उमेदवाराचा प्रचार देखील या निमित्तानं होणार आहे कारण महिलांसाठी आवश्यक असलेले कंगन, मंगळसूत्र, हातात घालायची अंगठी असू द्या, बो असू द्या, इतकंच काय तर हळदी कुंकवासाठी वापरले जाणारे ट्रे, लावणारी डोक्याला लावणारी, कपाळाला लावणारी टिकली असेल किंवा केसांना लावणारी पिन असेल, मोबाईलला चिपकवणारे स्टिकर असेल, ब्रॉश असेल, दुपट्टे असेल, इतकंच काय तर महिलांना प्रचारासाठी लागणारी साडी देखील बाजारात आलेली आहे। त्यामुळे या प्रचार साहित्यामध्ये यंदा महिला जास्त भाव खात आहे कारण त्यांचं मतदान म्हणजे महिलांचं मतदान जिकडं जाईल तिकडं त्यांची सत्ता येईल हे समीकरण राजकीय पक्षांना कळून चुकलेलं आहे आणि त्यामुळेच आता प्रचार साहित्यामध्ये देखील महिलांसाठीच्या साहित्याच्या मागणीमध्ये वाढ झालेली आहे। यंदाचा प्रचार हा जितका डिजिटल असणार आहे तितका मॅन्युअल म्हणजे पारंपरिक दृष्टीने देखील असणार आहे। उद्यापासून ज्यावेळी प्रचाराला सुरुवात होईल त्यावेळी हे सगळं प्रचार साहित्य तुमच्यापर्यंत म्हणजे गल्ली बोळापर्यंत उमेदवार घेऊन येतील आणि पुन्हा एकदा ही सगळी प्रचाराची रंगत आपल्याला महानगरपालिकेच्या या निवडणुकीपर्यंत पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।